राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदामध्ये स्थान न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक झाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक कार्यालयाबाहेर टायर जाळून अजित पवारांचा निषेध करण्यात आला। ओबीसी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निषेध करण्यात आला। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करण्यात आली। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे आज छगन भुजबळांचे समर्थक नाराज असल्याचं दिसतंय। टायर जाळून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळायलाच हवं अशी आग्रही मागणी या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। ओबीसी कार्यकर्त्यांकडून टायर जाळून भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्याच्या घटनेचा निषेध केला जातोय। महायुतीच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारातून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यापैकीच छगन भुजबळ हे देखील आहेत। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय अधिक तपशील आहे? अमोल, ज्या पद्धतीनं छगन भुजबळांना मंत्रिमंडळ विस्तारातून डावलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी एकंदरीत नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकांमध्ये राज्यभरात महायुतीसाठी ओबीसी समाजाची ढाल म्हणून जर कुणी काम केलं असेल तर ते छगन भुजबळांना केलं होतं आणि तरी देखील त्यांचं मंत्रिपद डावलल्यानं आता कुठेतरी एक नाराजी त्या पाहायला मिळते। असं देखील सांगितलं जातं, ज्यावेळेस राज्यात आमदारांची घरं जळत असताना, ओबीसींच्या घरावर हल्ले होत असताना सगळे ओबीसी नेते गायब होते, मात्र छगन भुजबळ तिथं होते। असं असताना देखील त्यांना का डावललं अशा पद्धतीचा एक सवाल उपस्थित होतोय। यामुळेच कुठेतरी छगन भुजबळांची नाराजी असल्याचं पाहायला मिळते। विधिमंडळ कामकाजात उद्या छगन भुजबळ सहभागी होणार आहेत, मात्र एकंदरीतच सध्याची माहिती मिळते त्यानुसार नाराजी आहेत। दुसरीकडे त्यांचे समर्थक देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या टायर जाळून अजित पवारांचा त्या ठिकाणी निषेध करण्यात आलेला आहे। ओबीसी समाज देखील राज्यभरात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतोय आणि ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर जाऊन निदर्शने करत असल्याचं, यासोबतच अजित पवारांच्या विरोधात निदर्शन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमोल, निश्चित निलेश, आज दिवसभर सुद्धा छगन भुजबळ या सगळ्या प्रक्रियेतून अलिप्त राहिलेले होते। कदाचित ते वाट पाहत होते शेवटच्या क्षणापर्यंत काय निर्णय होतो याची। भुजबळांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? भुजबळांकडून सध्या या सगळ्या प्रक्रियेविषयी काही बोलण्यात येत आहे का? छगन भुजबळ यांच्याशी आपण थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या सगळ्या विषयावर सध्या तरी त्यांना बोलणं टाळलेलं आहे। आपण कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाहीये, मात्र उद्या जे विधिमंडळाचं कामकाज सुरू होईल त्या कामकाजात मात्र आपण सहभागी होणार आहोत अशी देखील त्यांच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की छगन भुजबळ आजचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाला देखील गेले नव्हते। यासोबतच मंत्रिमंडळ विस्ताराचा जो काही शपथविधी सोहळा पार पडला त्या कार्यक्रमाकडे देखील छगन भुजबळांना पाठ दाखवल्याचं पाहायला मिळालं। आज दिवसभर ते रेडिसन ब्लू हॉटेलमध्येच होते आणि आपल्या कार्यकर्त्यांना भेटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। अनेक कार्यकर्ते राज्यभरातून त्यांना डावलल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजूनही राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं देखील व्हायला सुरुवात झाली आहे। धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।